नमस्कार. कृषी क्षेत्रात काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार आहे, स्वतःचा व्यवसाय उभा करायचा आहे, तर मग ही माहिती खास आपल्यासाठीच आहे. बारामतीमध्ये एक जबरदस्त कृषी व्यवसाय प्रशिक्षण संधी उपलब्ध झाली आहे. चला, याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. हो, जर तुम्ही शेतीमध्ये किंवा शेतीशी संबंधित उद्योगात एखादी चांगली फायदेशीर संधी शोधत असाल ना, तर थांबा. ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. चला बघूया नेमकं काय आहे हे. तर हे आयोजन केलंय बारामतीमधल्या आधार उद्योग प्रशिक्षण केंद्राने. जे नवउद्योजक आहेत, ज्यांना काहीतरी करायचंय, त्यांच्यासाठी हा एक खास कार्यक्रम आहे. म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जी योग्य दिशा आणि ट्रेनिंग हवं असतं ना, ते इथे मिळणार आहे. बरं, सगळ्यात महत्त्वाचं, या कार्यक्रमात नेमकं काय शिकवलं जाणार आहे? चला तर मग, या प्रशिक्षणात कोणकोणते विषय आहेत, त्यावर एक नजर टाकूया. या प्रशिक्षणात एकूण 5 महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. एक म्हणजे शेळीपालन व्यवस्थापन, मग आहे कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय आणि थांबा इतकंच नाही, यासोबतच मत्स्यपालन आणि खेकडा पालनावर विशेष प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे. म्हणजे पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही गोष्टींचा जबरदस्त मिलाप आहे. तर सुरुवात होणार आहे शेळीपालन व्यवस्थापनापासून. म्हणजे कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल, याचं एकदम शास्त्रशुद्ध मार्गदर्शन तुम्हाला इथे दिलं जाईल. त्यानंतर नंबर लागतो कुक्कुटपालनाचा. आपल्याला माहितीच आहे की आजकाल हा व्यवसाय किती वेगाने वाढतोय. तर ह्या व्यवसायातल्या ज्या काही आधुनिक पद्धती आहेत, जे नवीन तंत्रज्ञान आहे, ते सगळं इथे शिकायला मिळणार आहे. आणि मग येतो दुग्ध व्यवसाय, जो आपल्या कृषी क्षेत्राचा कणा मानला जातो, नाही का? तर हा व्यवसाय यशस्वीपणे कसा सुरू करायचा आणि महत्त्वाचं म्हणजे तो वाढवायचा कसा, यावरही एकदम सखोल मार्गदर्शन इथे मिळणार आहे. आणि आता बघूया या कार्यक्रमाचं खास आकर्षण, ते म्हणजे मत्स्यपालन आणि खेकडा पालन. ही दोन्ही क्षेत्र खूप आधुनिक आहेत आणि त्यात नफाही चांगला मिळतो. तर यावर खास स्पेशल सेशन्स आयोजित करण्यात आली आहेत. ही जी विशेष सत्र आहेत ना, ती जलकृषी म्हणजे ज्याला आपण ॲक्वाकल्चर म्हणतो, त्यात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. का? कारण इथे तुम्हाला थेट तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. चला तर मग आता या कार्यक्रमाबद्दलची सगळ्यात महत्त्वाची माहिती, म्हणजे तो कधी आहे, कुठे आहे आणि वेळ काय आहे, हे सगळं पटकन पाहून घेऊया. तर हे प्रशिक्षण 2 दिवसांचं आहे. तारखा लक्षात ठेवा, 20 आणि 21 मार्च 2026. या तारखा आपल्या कॅलेंडरमध्ये लगेच नोंदवून घ्या. आणि वेळ तर अगदी सोयीची ठेवली आहे. दररोज दुपारी 12 ते 4. म्हणजे आपली बाकीची कामं सांभाळून सुद्धा यात सहजपणे सहभागी होता येऊ शकतं. आणि ठिकाण आहे बारामतीतलं कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह. हे ठिकाण सगळ्यांना सहज सापडेल आणि पोहोचायला सोपं आहे. बरं, आता हे आयोजन नक्की कोण करतंय हे जाणून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? चला तर या प्रशिक्षण केंद्राच्या विश्वासार्हतेबद्दल थोडं जाणून घेऊया. तर हे प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासनाकडून मान्यता प्राप्त आहे. एवढंच नाही तर त्याला इंटरनॅशनल ॲक्रेडिटेशन फोरम म्हणजेच IAF आणि गुणवत्तेसाठी ISO 9001चं सर्टिफिकेट सुद्धा मिळालं आहे. याचा अर्थ काय? तर इथल्या प्रशिक्षणाचा दर्जा एकदम उत्तम आहे याची खात्री बाळगा. संस्थेचा अधिकृत नोंदणी क्रमांक सुद्धा आहे, तो म्हणजे F00300101. यावरून संस्थेची कायदेशीर वैधता सिद्ध होते. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. या प्रशिक्षणात सहभागी कसं व्हायचं? चला, त्याची अगदी सोपी प्रक्रिया काय आहे ते पाहूया. एक गोष्ट लक्षात घ्या, या प्रशिक्षणाचा एक खूप मोठा फायदा आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जाईल, जे शासकीय योजनांसाठी आवश्यक असतं. म्हणजे बँक कर्ज किंवा इतर सरकारी अनुदानं मिळवण्यासाठी हे सर्टिफिकेट खूपच उपयोगी ठरू शकतं. नोंदणी करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत. पहिली म्हणजे दिलेल्या नंबरवर फोन करून आपलं नाव नोंदवायचं आणि दुसरी, त्याच वेळी प्रवेश फी किती आहे आणि अजून काही माहिती हवी असल्यास ती विचारून घ्यायची. पण एक महत्त्वाची सूचना आहे. यात सहभागी होण्यासाठी फोन करून नाव नोंदणी करणं अनिवार्य आहे, कारण जागा मर्यादित असू शकतात. त्यामुळे उशीर करू नका. तर नोंदणी करण्यासाठी किंवा अजून काही माहिती हवी असेल तर मुख्याधिकारी शंकर लाखे यांच्याशी संपर्क साधा. नंबर नीट लिहून घ्या. पहिला नंबर आहे 9028769150. पुन्हा एकदा सांगते, 9028769150. आणि दुसरा नंबर आहे 9075015493.
आणि जाता जाता एक विचार करूया, जर अशी कौशल्य आपल्याकडच्या जास्तीत जास्त लोकांनी मिळवली तर विचार करा, आपल्या प्रदेशात कृषी क्षेत्रात कितीतरी नवीन संधी निर्माण होऊ शकतील, नाही का?